नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता ऑफिसमध्ये सगळेजण दुसऱ्या दिवशी येता क्षणी मॅक हा धावत पळत इथे येतो आणि सगळ्या स्टाफला म्हणतो, ऐका रे ऐका, आज ना आपले सर येणार आहेत बरं का, आपण ना त्यांचं जंगी स्वागत करायचं आहे. तेव्हा लगेच आता मॅक सचिनला बोलावतो आणि म्हणतो, अरे बुके कुठे बुके. तेव्हा आता पाठीमागे लपवलेला बुफे सचिन सगळ्यांना दाखवतो आणि ते बघून आता सगळेजण हसतात. आता बाकीच्या तिथल्या एम्प्लॉय म्हणतात की बाय द वे, पण ती सायलीला मला पहिल्यापासून आवडतच नव्हती. आणि बाकीचे एम्प्लॉय म्हणतात की मला ना सुरुवातीपासून ती आवडतच नव्हती, एकदम सायको वाटत होती ती. आणि तेवढ्यात आता जय रागाने तिथे येतो तर सगळा स्टाफ खडबडून टाळ्या वाजवतो. आणि ते बघून आता रागाने जय म्हणतो की इनफ. आणि रागाने जय सगळ्यांकडे बघतो आणि सगळ्यांकडे बघत आता जय म्हणतो की टाळ्या काय वाजवताय, अहो मी काय युद्ध जिंकून आलो की काय, आणि बघताय काय असे सगळेजण माझ्याकडे. आणि आता जय म्हणतो की यासाठी तुम्ही येता का, आणि इथे येऊन फक्त तुम्ही तुमचं काम करा, असे आता जय त्या सगळ्यांना सांगतो. आणि बोट करत आता जय शर्वरीकडे बघत म्हणतो की मला माहिती आहे हे सगळंसुद्धा या बायकांना सुचलं असेल. जय म्हणतो कारण बायकांना जे सुचतं आणि त्या जे करू शकतात ते पुरुष करूच शकत नाहीत. आणि आता जय म्हणतो, काय मिस परब, बाई काय काय करू शकते हे तुम्ही मला सांगितलं ना. आणि लगेच आता जय म्हणतो की मग बाई कशी मॅन्युप्युलेट असू शकते, आणि बाई कशी खोटारडेपणा करते, कशी फसवते हे तुम्ही नाही सांगितलं. आणि आता जय म्हणतो की पण मला माहिती आहे, आणि त्यामुळे आत्ता या क्षणी मी ऑफिसमधील माझ्या सगळ्या फिमेल स्टाफला कामावरून काढून टाकतोय, असं अनाऊन्समेंट आता जय करतो. आणि जय म्हणतो की आजपासून या ऑफिसमध्ये मला एकही बाई चालणार नाही, आणि त्यासाठी मला कोणी काही जरी बोललं तरी मी ऐकून घेणार नाही. आणि जय त्या सगळ्या फिमेल कॅन्डिडेट्सला आज जाण्यासाठी सांगतो. आणि आता हसतच हळू आवाजात मॅक म्हणतो, त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स नोटीस द्यावी लागेल. तर जय म्हणतो, तुला जायचं आहे का, आणि निघायचं असेल तर निघ. आता मॅकलासुद्धा धक्का बसतो. आणि लगेच आता जय म्हणतो की आजपर्यंत इथे जे झालं नाही ना ते फक्त या बायांमुळे झालं आहे. आणि जय म्हणतो की माझ्यावरती खूप मोठे जे गंभीर चुकीचे आरोप झालेत, आणि मीच खरा होतो आणि माझंच बरोबर होतं. आणि जय म्हणतो की म्हणून मला माझ्या डोळ्यासमोर ऑफिसमध्ये बाई नको आहे. इतकी वर्ष ऑफिसमध्ये बाई नव्हती तर सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि लगेच आता मोठ्याने ओरडत जय म्हणतो, बायका आल्यानंतर काय झालं बघितलं ना तुम्ही, आणि मोठ्याने त्यांना ओरडत म्हणतो निघा. तर सगळ्या लेडीजला धक्का बसतो. आणि आता शर्वरी म्हणते की सर, एका बाईच्या चुकीमुळे तिची शिक्षा तुम्ही सगळ्यांना देताय, आणि एका बाईचा राग तुम्ही सगळ्यांवर काढताय. तर जय म्हणतो की तुला विचारलं आहे का मी. आणि जय म्हणतो की तुला विचारलंस का, तेव्हा तू कोण आहे मला सांगणारी, कंपनीची काय ओनर आहेस का. तर शर्वरीला धक्का बसतो. आणि जय म्हणतो की फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही माझी कंपनी आहे आणि मी इथला बॉस आहे. आणि आता जय म्हणतो की इथले प्रत्येक डिसिजन मी घेणार, कुणी कसं वागायचं आणि काय करायचं तू सांगायचं नाहीस. आणि जय तिला म्हणतो की एवढी जर तुला त्यांची काळजी असेल तर जा स्वतःची कंपनी उघड आणि यांना कामावर घे, मला फरक पडत नाही आहे, पण काही जरी झालं तरी माझ्या ऑफिसमध्ये बाई येणार नाही, आणि हेच फायनल आहे. आणि सगळ्या बायांना आऊट असे म्हणत जय जायला सांगतो. तर सगळ्या खडबडून आपल्या पर्स बॅगा घेऊन निघतात. आणि सगळ्या बायका आता बाहेर जाता क्षणी जय हा उभ्या असलेल्या शर्वरीचा हात धरतो आणि रागाने तिला ओढतच आता दरवाजाच्या बाहेर ढकलून देतो. तर सगळ्या बायका आणि सगळ्या त्या मुली आणि शर्वरी ही आता जयकडे बघते. आणि त्यानंतर आता जय हा सगळ्या ऑफिस मेल स्टाफला बोलावतो आणि म्हणतो की त्या दिवशी ती मुलगी इथेच होती, ज्या अर्थी इथेच हे सगळं घडलंय. आणि लगेच आता जय हा त्या सगळ्यांना CCTV फुटेज मागवतो. आणि आता लगेच आता जय म्हणतो की CCTV फुटेजमध्ये मला सगळं दिसेलच ना, आणि माझ्याशिवाय मग मी कोणालाही सोडणार नाही. आणि आता त्या सगळ्या लेडीज आता चहाच्या टपरीवर येऊन चहा पिऊ लागतात, आणि प्रत्येकीचा घरची परिस्थिती गरिबीची असते, आणि मला हा जॉब काही केला तर मिळवावाच लागेल, असे आता ते सगळेजण सांगतात. आणि इकडे मात्र शर्वरी पुढे जय आता तिला काय काय बोलला हे सगळं आता शर्वरीच्या डोळ्यासमोर जयचं एक एक वाक्य येत असतं. तर इकडे जय ऑफिसमध्ये आता लॅपटॉपवर CCTV फुटेज लावायला सांगतो. आणि आता CCTV फुटेज लावताच आता जयची केबिन ही एम्प्टीच असते आणि तिथे काहीच दिसत नसतं. मॅक म्हणतो, सर यामध्ये तर काहीच दिसत नाही. आणि इकडे आता सगळेजण पुन्हा बाहेर येतात. तर आता ते मेल कॅन्डिडेट म्हणतात की सरांनी असं नको होतं करायला. तेवढ्यात मॅक बाहेर येतो. तर सगळेजण म्हणतात की मॅक तू एकदा सरांना समजून बघ ना. तर आता मॅक म्हणतो की माझं ऐकणार आहे का थोडं ते, वरून देव जरी आला तरी त्यांचं ऐकणार नाही.
आणि सचिन म्हणतो की हे बरोबर नाही झालं बरं का, आणि आपल्याला सुद्धा पटलं नाही, काहीतरी विचार केला पाहिजे. मॅक म्हणतो तू विचार करू नकोस, थांब मी विचार करतो. आणि पटकन मॅक आता शर्वरीला फोन लावतो. आणि एवढ्यात आता मॅक म्हणतो कुठे, तर शर्वरी म्हणते की बाहेरच्या चहाच्या टपरीवर सगळेजणी शॉक आहेत आणि मी काय करू. तर मॅक म्हणतो तू तिथेच थांब, मी येतो. आणि एवढ्यात आता मॅक हा चहाच्या टपरीवर येतो आणि लगेच आता शर्वरी डोळ्यात पाणी आणत मॅकला म्हणते काय झालं रे हे. तर मॅक म्हणतो की काय झालं मला तर काहीच कळत नाही आहे. शर्वरी म्हणते की तू बोलला का सरांशी. तर मॅक म्हणतो की सर तुला माहिती आहे ना. मॅक म्हणतो की तुम्ही सगळ्याजणी खूप सिरियसपणे काम करतात मला माहिती आहे, आणि अचानक बॉस येऊन तुम्हा सगळ्यांना जा म्हणतो, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि इकडे आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येताच मॅक म्हणतो की अगं तू काहीच नाही बोलली तायडे, तुला पटलं काय सरांचं. एरवी तू सगळ्यांसाठी भांडत असते बोलत असते, पण आज काहीच नाही बोलली. शर्वरी म्हणते की मला समजतंय त्यांना त्या मुलीचा किती राग आला असणार, आणि तो सगळा राग त्यांनी आपल्यावर म्हणजे आमच्यावर काढला. शर्वरी म्हणते यामध्ये सगळ्याच बायकांचा काय दोष, सगळ्या बायका तशा नसतात. आणि शर्वरी म्हणते की या सगळ्या प्रकरणाचा खरंच त्याला खूप त्रास झाला असेल. तर मॅकसुद्धा नाविलाजाने खाली मान घालून तेथून निघून जातो. आणि इकडे आता रागाने जय हा एक कागद घेऊन बाहेर येतो आणि शर्वरीच्या टेबलकडे बघतो, आणि लगेच आता जयला आठवतं तर आपण तर शर्वरीला हाताने ढकलून बाहेर काढलं आणि शर्वरीचा टेबलची खुर्ची रिकामीच असते. तेवढ्यात आता दुसरा एम्प्लॉय म्हणतो काय पाहिजे सर. तर लगेच आता जय म्हणतो काही नाही. तर मॅक तिथे येतो आणि म्हणतो काही काम होतं का. तर जय म्हणतो तुझ्याकडेच काम होतं आणि मला त्या मेलची लिस्ट पाठव असे आता जय त्याला सांगतो. आणि जय आता पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येताच शर्वरीचे बोलणे जयला आठवते. शर्वरी म्हटलेली असते की सर तुम्ही एका बाईच्या चुकीची शिक्षा आम्हा सगळ्यांना देताय आणि एका बाईवरचा राग आमच्यावर काढताय, हे जयला आठवतं. आणि रागाने आता जय हा घरी येतो आणि सोफ्यावर बसतो. तर तेवढ्यात तेजू तिथे येते आणि तेजू आता जयला म्हणते की जय तू एका अर्थाने चांगला डिसिजन घेतला आणि चांगलं केलं. उद्या एक मुलगी अशी वागू शकते आणि बाकीच्या मुलीसुद्धा असं वागू शकतात, त्यामुळे तू जो डिसिजन घेतला तो अगदी राईट्स असल्याचे आता तेजू सांगते. आणि तेजू म्हणते की या मुलींची मेंटॅलिटी, यांचं वागणं आणि पैशासाठी या कोणत्याही थराला जाऊ शकतात, मला याची भीती वाटते. आणि तेजू म्हणते की आता तू त्यांना कामावरून काढलं ना, फार चांगल्या ते तुझ्याविषयी बोलणार नाहीत. तर रागाने जय त्याचं प्लेजर घेऊन तेथून निघून जातो. तर तेजू गौतम सगळेजण आता जयकडे बघतात आणि रागाने जय त्याच्या रूममध्ये येताच इकडे आता गौतम हा तिथे येतो आणि लगेच आता जयकडे बघत म्हणतो की तू ओके आहेस का दादा. आणि आईकडून मला कळलं की तू सगळ्या फिमेल कॅन्डिडेट्सला कामावरून काढून टाकलं. आणि गौतम म्हणतो की मला तसं वाटत नाहीये. आणि गौतम म्हणतो की मला वाटतं तू चुकीचा निर्णय घेतलास. आणि खाली बसत आता गौतम म्हणतो की सॉरी, पण दादा तू एका मुलीची शिक्षा सगळ्या मुलींना नाही देऊ शकत. आणि गौतम म्हणतो की आय अंडरस्टँड, पण दादा त्या मुलीची शिक्षा तू त्याचा अर्थ सगळ्या मुलींना कामावरून काढून टाकणार आहे का. अरे त्या मुलींच्या फायनान्शियल कंडिशनचा विचार कर. आणि गौतम म्हणतो की हे तू विसरतोस, आज दादा तू फक्त एका मुलीमुळे सुटलास आणि आज तुझी इमेज सोसायटीच्या बाहेर एकदम शाबूत आहे ना, ती फक्त एका मुलीमुळे, आणि ती मुलगी म्हणजे शर्वरीमुळे. तर ती ऐकताच आता जय हा गौतमकडे बघतो आणि गौतम आता घडलेली सगळी हकीकत आता जयला सांगतो. गौतम म्हणतो की शर्वरी परबने स्वतःच्या इज्जतीचा विचार न करता त्या दिवशी ती मुलगी जी बोलली होती ना, तर त्या दिवशी आम्ही दोघे ऑफिसमध्ये होतो असे तिने ठामपणे सांगितलं, आणि आपण फक्त शर्वरी परबमुळे सुटलो. आणि शर्वरीने मग ती मुलगी ऐकायला तयार नव्हती, ती केस मागे घ्यायला तयार नव्हती. तर तिला समजून सांगूनही मग शर्वरीने कसा पुरावा दाखवला, CCTV फुटेज, मोबाईलमधील कसा व्हिडिओ दाखवला, हे सगळं गौतम आता जयला सांगताच आता जय खडबडून उठून उभा राहतो आणि भयानक सत्य जय समोर आलेले असते. आणि जयला त्याच्या चुकाची जाणीव होऊन आज आपण खूप मोठी चूक केली आणि फिमेल स्टाफला आपण नोकरीवरून काढून टाकलं, हे खूप चुकीचं केल्याचे जयच्या लक्षात येते. आणि इकडे आता शर्वरी घरी येते. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडत म्हणते की स्वामी सरांच्या मनाला शांती दे आणि त्यांना चांगली बुद्धी दे. आणि शर्वरी म्हणते तो वाईट सिच्युएशनमध्ये आहे, त्याच्या मनाला सद्बुद्धी द्या. आणि इकडे आता गौतम जयला म्हणतो की हे बघ, तू एका मुलीची शिक्षा त्या मुलीला देऊ शकत नाही ज्या मुलीने तुझी इज्जत वाचवली. आणि आता जय आता पुन्हा एकदा नवा निर्णय घेऊन पुन्हा आता सगळ्या लेडीजला कामावर घेऊन शर्वरीला आता पुन्हा कसे कामावर घेतो. इकडे आता शर्वरीमुळे जय सुटला आणि शर्वरीने स्वतःची इज्जत प्राणपणाला लावून आता जयची सुटका केली हे सत्य आता तेजूला कळताच
तेजू आता कसा तिचा निर्णय घेते आणि शर्वरीला आता तेजू कशी जवळ करते आणि त्यानंतर आता शर्वरी कशी जयची एकदम जवळची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.